गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक. विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्रकाश वाटा या लेखक डॉक्टर प्रकाश आमटे लिखित आत्मचरित्रातील आनंदवनातले दिवस या लेखाचं अभिवाचन मी या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करत आहे. डॉक्टर फलके दत्तात्रय लक्ष्मण, सिन्नर महाविद्यालय, सिन्नर. मित्रहो, माझा मोठा भाऊ विकास आणि मी, आम्ही दोघंही पाठोपाठचे. दोघात फक्त 14 महिन्यांचं अंतर. विकास 27 ऑक्टोबर 1947चा, तर मी प्रकाश आमटे 26 डिसेंबर 1948चा. आमचा जन्म वरोड्याचा. त्यावेळी बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केलं नव्हतं. माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कुष्ठरोगी पाहिला. त्या क्षणी त्याची भीती किळस वाटून ते घरी निघून आले. पण मग त्यांना वाटलं, असा आजार आपल्या बायकोला, मुलांना झाला तर आपण असंच वागू का? ते परत गेले. त्या कुष्ठरोग्याला घरी घेऊन आले. त्याच्या जखमा त्यांनी धुतल्या, त्याच्यावर उपचार केले. हा आजार झालेल्यांचं आयुष्य तेव्हा भयानक असायचं. त्यामुळे त्याच वेळी आपण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं, त्यांना स्वावलंबी बनवायचं, हा निर्णय बाबा आमटेंनी या ठिकाणी घेतला. पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. मित्रहो, बाबांचा जन्म अतिशय श्रीमंत आयुष्य जगणाऱ्या मालगुजार कुटुंबात झाला होता. शिकार करणं, रेसर कार चालवणं, कुस्ती करणं हे श्रीमंती शौक त्यांना सुरुवातीला होते. त्यांनी एक चित्ताही पाळला होता. पण विलासी आयुष्य जगणारे बाबा 1942 साली गांधीजींचे विचार ऐकून बदलले, अगदी आमूलाग्र बदलले. नंतर त्यांनी मध्य प्रदेशात वकिली सुरू केली. पण त्यात ते रमले नाहीत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच न्याय मिळतो, गरिबांना नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि तेही काम त्यांनी सोडून दिलं. यानंतर गरीब, अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांबरोबरच ते राहिले. त्या काळात त्यांनी सगळी कामं केली, अगदी डोक्यावरून मैलाही वाहून नेला. हे काम करणाऱ्या लोकांबरोबर ते एका घरात राहिले. माझी आई साधनाताई कर्मठ घरातून आलेली, पण बाबांशी लग्न केल्यानंतर आपल्या सोवळ्या ओवळ्याच्या सगळ्या कल्पना तिला बाजूला ठेवाव्या लागल्या. सर्व जाती धर्माच्या माणसांबरोबर एकत्र राहणं, एकत्र अन्न शिजवून खाणं हे सुरुवातीला तिला चांगलंच जड गेलं. पण एकदा स्वीकारल्यानंतर या सगळ्या गोष्टी तिने आनंदाने केल्या. इथल्या मुलांना स्वच्छ करणं, मुलींच्या वेण्या घालणं ही कामंही ती करायची. त्या काळात बाबा आमटेंना लग्नाची जी आमंत्रणं यायची त्यात नातेवाईक इष्टमित्रासह लग्नाला यावे असं लिहिलेलं असायचं. अस्पृश्य मानले जाणारे लोकच बाबांचे मित्र आणि नातेवाईक. त्यामुळे निमंत्रणानुसार ते एका लग्नाला या सगळ्यांना घेऊन गेली. यजमानांनी हे कोण विचारल्यावर तुमच्या आमंत्रणाप्रमाणे मी माझ्या मित्रांना घेऊन आलोय असं उत्तर त्यांनी दिलं. या कृतीमुळे त्या समारंभात किती गोंधळ झाला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अर्थात याचा परिणाम असा झाला की बाबांना लग्न समारंभांची आमंत्रणं यायची बंद झाली. या सगळ्या गोष्टी माझ्या जन्माआधीच्या. माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांना कुष्ठरोगी दिसण्याची घटना घडली आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. आपण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं हे त्यांनी ठरवून टाकलं. कुष्ठरोगी तेव्हा समाजातून बहिष्कृतच झालेले असायचे. या आजारात होणाऱ्या जखमा, येणारी विद्रूपता यामुळे समाज त्यांना जवळ करत नव्हता. हा संसर्गजन्य रोग आहे असा गैरसमजही लोकात होता. अशा वेळेस त्यांच्याबरोबर राहून काम करायचा निर्णय
हा खरोखरच क्रांतिकारी होता. कुष्ठरोग्यांसाठी काम करणं म्हणजे केवळ त्यांची शुश्रूषा करणं, त्यांच्यावर उपचार करणं एवढंच बाबांना अपेक्षित नव्हतं. या आजाराने लोकांच्या, अगदी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या वागणुकीमुळेही कुष्ठरोग्यांचा जो आत्मविश्वास खचला होता तो त्यांना परत मिळवून द्यायचा होता. आपणही सर्वसामान्यांसारखं काम करू शकतो, पैसे मिळवू शकतो, सामान्य आयुष्य जगू शकतो, हे त्यांना पटवून द्यायची गरज होती. आणि हे फार कठीण काम होतं. पण बाबा अतिशय जिद्दी होते. अशी आव्हानं त्यांना नेहमीच आवडायची. त्यांनी कुष्ठरोग्यांना सहानुभूती दाखवली नाही, पण प्रेम आणि विश्वास मात्र दिला. त्यामुळे आनंदवन उभं राहू शकलं. काम करायचं नक्की झाल्यावर बाबांनी महारोगी सेवा समितीची 1949 साली कागदोपत्री स्थापना केली. दरम्यान रोग्यांवर उपचार करण्यासाठी पॅरामेडिकलचं शिक्षण घ्यायला बाबा कोलकात्याला गेले. तेथून आल्यावर त्यांनी 1951 साली 6 कुष्ठरोग्यांबरोबर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी वेगळी जागा हवी म्हणून बाबांनी बरीच खटपट केली. तेव्हाचे अन्नमंत्री R.K. पाटील हे बाबांचे चांगले मित्र होते. त्यांच्या प्रयत्नाने आजची आनंदवनाची जागा वरोडा गावाजवळ मिळाली. आनंदवन हे नावही खरं तर नंतर आलं. संस्थेची स्थापना आधी महारोगी सेवा समिती या नावाने झाली होती, पण आधीच कुष्ठरोगी समाजातून बहिष्कृत, त्यात या नावामुळे इथे राहणाऱ्या प्रत्येकावर अगदी शिक्का बसल्यासारखाच व्हायचा. त्यामुळे या आश्रमाला दुसरं काहीतरी नाव देऊया असा विचार करता करता बाबांमधल्या कवीला आनंदवन हे नाव सुचलं. नाहीतरी इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद यावा याच इच्छेने हे सगळं काम चाललं होतं. त्यामुळे हे नाव समर्पकही होतं. हेच नाव नंतर प्रचलित झालं. आज जिथे आनंदवन उभं आहे तिथे पूर्वी माळरानच होतं. बुजाड दगडधोंड्यांनी भरलेली अशी ही जागा होती. ही जागा साफसूफ करून राहण्यालायक करणं हे एक दिव्यच होतं. बाबा रोज पहाटे 3ला उठायचे. त्यानंतर कामाला सुरुवात व्हायची. जवळ पैसे नव्हते, त्यामुळे सगळी कामं स्वतःलाच करायला लागायची. या काळात ताई आणि बाबांनी प्रचंड कष्ट केले. अंगण सारवणं, भांडी घासणं, लाकडं फोडणं, इथपासून रस्ता करण्यापर्यंत सगळी कामं बाबांनी केली. ताईकडे स्वयंपाक करणं, पाणी भरणं, भांडी घासणं अशी कामं असायची. या दोघांना साथ असायची ती प्रकल्पावरच्या लोकांची. बाबांनी काहीही सांगितलं तरी हे लोक ते काम जीव ओतून करायचे. कागदोपत्री जरी ही संस्था होती तरी प्रत्यक्षात ते एक मोठं कुटुंबच होतं. बाबांनी कुष्ठरोग्यांमध्ये राहून काम सुरू केलं आहे हे कळल्यानंतर त्यांच्या बाकीच्या लोकांशी असलेले संबंध तुटले गेले. काही अपवाद वगळता इतरांच्या दृष्टीने आम्ही बहिष्कृतच ठरलो. त्यामुळे माझं आणि विकासचं लहानपण अगदी एकाकीच गेलं. आम्ही दोघंच विटीदांडू, सूरपारंब्या असले खेळ खेळायचो. पैशांची चणचण असल्याने सगळी कामं घरातच असायची. थोडे मोठे झाल्यावर रात्रीची भांडी घासायची काम आमच्याकडे आलं. आम्ही ते मजेत करायचो, कारण भांड्यांची राख एकमेकांच्या तोंडाला फासणं हा आमचा आवडता खेळ होता. बाबांनी जी जागा सरकारकडून मिळवली होती तिच्याभोवती सगळं जंगलच होतं. त्यामुळे प्राणी हे आमच्या लहानपणाचा अविभाज्य भाग बनले होते. प्राण्यांची सतत भीती असायची. साप आणि विंचू सापडणं ही तर नेहमीचीच गोष्ट होती. कधी कधी तर कपड्यातही विंचू असायचे. सापांचा तर इतका सुसुळट होता की त्यामुळं दिसला साप की मारा असं व्हायचं. सापाला जीवदान द्यायचं वगैरे कुणाच्या डोक्यातही नसायचं. सर्पदंशांवर तेव्हा औषध नव्हतं हे त्याचं कारण असावं. काही दिवसांनी मात्र तिथे कुष्ठरोगी पेशंट होते. त्यांनी साप पकडायला सुरुवात केली, पण मग विषारी सापही सापडायला लागले. तेव्हा सापांना पाळण्याचा उद्योग नाईलाजानं सोडून द्यावा लागला. इंगळी हा प्रकार आता फारसा कुणाला ऐकूनही माहीत नसेल. इंगळी ही प्रचंड विषारी असते. ती चावली तर त्या माणसाचं काही खरं नाही.
मी 2.5 वर्षांचा असताना अशा 2 इंगळ्या 2 हातात धरून ताईला म्हणजे आईला दाखवायला बऱ्याच अंतरावरून आणल्या होत्या अशी आठवण ती सांगते. मला तसं आलेलं पाहून तिचा थरकापच उडाला होता. मी लहान असल्याने मला त्यातलं गांभीर्य जाणवलं नव्हतं. थोडक्यात साप विंचू यांची संगत जी लहानपणापासून जडली ती नंतर कायम राहिली. सापांची भीती अजूनही वाटते, पण त्यांचा तो सहवास लहानपणी आणि नंतरही मिळाला, त्यामुळे ती भीती बरीच कमी झाली. आनंदवनात आम्ही कुडाच्या झोपडीत राहायचो. बांबूच्या सांगाड्याला मातीच्या भिंती जोडून हे घर तयार केलं होतं. सुरुवातीला छोटं असलेलं हे घर पुढे कमी पडायला लागलं, त्यामुळे वाढवत नेलं. ही झोपडी काही वर्षांपूर्वी पर्यंत म्हणजे माझा नातू आर्नव जन्माला तोपर्यंत होती. अगदी अलीकडे ती पाडली. ही झोपडी मातीची असल्यामुळे वादळ वारा आला की भिंतीचे पोपडे पडायचे. पाऊस आल्यावर तर भिंती अंगावरच पडतील की काय अशी भीती ताईला वाटायची. एकदा मी आणि विकास घरात खेळत होतो. ताई घरापासून थोडी लांब कपडे धुणं वगैरे काहीतरी कामं करत होती. एकदम वादळी पाऊस आला. वाराही प्रचंड होता. ताई आडोशाला थांबली, पण एवढ्या वाऱ्या पावसात आपली झोपडी टिकते की नाही याची भीती तिला वाटत होती. ती उभी होती, तिथून झोपडी दिसतही नव्हती आणि चालत तिथपर्यंत जाणंही शक्य नव्हतं. पाऊस थोडा कमी झाल्यावर ती धावतच झोपडीकडे आली. झोपडी शाबूत राहिली होती, पण आम्ही दोघंही तिला दिसलो नाही. घाबरून तिने हाका मारल्यावर आम्ही खाटेखालून बाहेर आलो. आम्हाला खाली लपून बसावं हे कसं सुचलं कुणास ठाऊक, पण परिस्थितीच माणसाला शहाणपण शिकवते हे खरं. त्यानंतर पाऊस आला की ताई आम्हाला खाटेखालीच लपवायची. पुढे 1955-56 साली आनंदवनात लागोपाठ 2 कॅम्प झाले. तिथलं काम बघायला मदत करायला 22 देशातून कार्यकर्ते आले होते. 3 महिने ते सगळे तिथे राहिले. त्यावेळेस त्यांनी आम्हाला पक्की कौलारू घरं बांधून दिली. अर्थात या पक्क्या घरांपेक्षा आम्हाला आनंद होता इतके लोक इथे आले याचाच. तिथे बाहेरचं कुणीहीच येत नसल्याने कुणीतरी नेऊन आपल्याबरोबर राहिलं याचंच आम्हाला खूप अप्रूप वाटलं. त्यांच्याबरोबर खूप खेळायला मिळायचं, त्यामुळे आम्ही खुश होतो. त्या सुमारास तिथे एका बिबट्याचा संचारही सुरू झाला होता. प्रकल्पावर तेव्हा कुत्री होती. पाणी प्यायला म्हणून आलेल्या बिबट्यानं एक एक करता 4 कुत्री पळून नेली. कुत्री संपली. आता तो आपल्या मुलांवर हल्ले करील की काय अशी भीती ताईला वाटायची. रानडुकरं ही बऱ्याचदा आसपास असायची. पक्क्या घरांमुळे ही भीती पूर्णपणे नाही, पण थोडी तरी कमी झाली. लहानपण म्हटलं की लाडकोड आणि आवडीनिवडी आल्याच, पण ज्या वातावरणात मी आणि विकास वाढलो तिथे आईवडिलांच्या प्रेमानेच सारी भूक भागायची. भोवतीची परिस्थितीच अशी होती की खाण्यापिण्याच्या खोडी वगैरे आम्हाला लागल्या नाहीत. भात पोळी भाजी असं आमचं साधं जेवण असायचं. आनंदवनात ज्या भाज्या पिकायच्या त्याच बनवल्या जायच्या. शेतात वांगी भरपूर असतील तर कधी कधी सकाळी आणि संध्याकाळी वांग्याचीच भाजी असायची. शक्यतो बाहेरून काही विकत आणायचं नाही असा बाबांचा दंडक होता. त्याचं एक कारण अर्थातच ऐपत नव्हती हे होतं. दुसरं म्हणजे कुष्ठरोग्यांनी पिकवलेल्या धान्यांना भाज्यांना तेव्हा ग्राहक नव्हते. इथे पिकवलेल्या वस्तू घेऊन बाबा कुष्ठरोग्यांनाच विकायला पाठवायचे. त्या काळी हा माल कुणीही खरेदी करत नसे. कुष्ठरोग हा संसर्गजन्य आहे या समजुतीचा लोकांवर प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे मग आपणच हे सगळं खाल्लं पाहिजे म्हणूनच आनंदवनातच या गोष्टी वापरल्या जायच्या. त्यामुळे जेवणात वेगळेपणा कुठून येणार. ताईला या गोष्टीचं फार वाईट वाटायचं. आनंदवन सोडून इतर घरातल्या मुलांना जे मिळतं ते आपल्या मुलांना मिळत नाही. साधा 6 आण्यांचा बिस्किटांचा पुडा आपण त्यांना आणून देऊ शकत नाही याची तिला खंत वाटायची. ती स्वतः खात्यापित्या सुस्थितीतल्या कुटुंबातून आलेली होती. बाबा तर श्रीमंतच होते.
आपल्याला चांगलं खायला मिळालं, कपडे घालायला मिळाले, आयुष्य उपभोगायला मिळालं, नंतरच आयुष्य हे आपण आपल्या मर्जीनं निवडलेलं आहे. पण आपल्या मुलांची मात्र सुरुवातीपासून साधी हौस मौजही होऊ शकत नाही, याचं तिला फार वैषम्य वाटायचं. पण खरं सांगायचं तर आम्हाला कधी हे जाणवलं नाही. आम्हाला जंगलाबाहेरचं जगच माहीत नसल्याने ते जाणवणार तरी कसं. एकदा मात्र वेगळं काही खायचा प्रसंग आला. प्रकल्पावरच्या दवाखान्यात काम करणारी एक बाई होत्या. त्या जळगावकडच्या होत्या. त्यांना त्यांच्या माहेराहून धान्य यायचं. त्यांच्याकडे गेलो असता एकदा आम्ही तुरीच्या डाळीचं वरण खाल्लं. तोपर्यंत हा पदार्थ आम्हाला माहीतच नव्हता. मुगाची डाळ स्वस्त म्हणून वरणासाठी तीच वापरली जायची. हे वेगळं वरण मात्र आम्हाला खूप आवडलं. मग बऱ्याचदा ते खाण्यासाठी आमची त्या बाईच्या घरी फेरी असायची. बाबाताईंनी स्वेच्छेने हे जीवन आणि त्यासोबतची खडतर जीवनशैली स्वीकारल्यामुळं एखादा पदार्थ आवडला म्हणून कुठून तरी विकत आणला असं होणं शक्य नव्हतं. तसे पैसेच कुणाकडे नव्हते. मात्र पुढे कोरगावकर ट्रस्टतर्फे बाबांना 150 रुपये मानधन सुरू झालं. ताईही हे काम करते म्हणून तिलाही तेवढंच मानधन पुढे सुरू झालं. तेव्हा थोडेसे पैसे हाती येऊ लागले. परंतु प्रकल्पावरचा खर्चही एवढे होते की त्यामुळे मजेसाठी चैनीसाठी पैसे कधीच वापरले गेले नाहीत. आमच्या शिक्षणाची गोष्टही अजबच म्हणायची. विकासला शाळेत घालायचं बाबांनी ठरवलं तेव्हा तो 4.5-5 वर्षाचा असेल. ओरोडलाच मालवीय स्कूल म्हणून म्युन्सिपाल्टीच्या शाळा होती. विकास शाळेत जाणार आणि त्यामुळे मी अगदीच एकटा पडणार म्हणून बाबांनी शिक्षकांना विनंती केली की यालाही त्याच्या वर्गात बसू द्या. तिथल्या बोढाले गुरुजींना बाबांबद्दल खूप प्रेम आदर होता. त्यामुळे त्यांनी मलाही शाळेत घेतलं. वयाने अगदी लहान असल्याने वर्गात काय शिकवतायत ते मला कळायचंच नाही. बऱ्याचदा वर्गात झोपलेलाच असायचो. तरीही मी पहिलीची परीक्षा दिली. गुरुजींनी गमतीत बाबांना विचारलं, टाकायचं का यालाही दुसरीत? बाबा हो म्हणाले. मग तिथून पुढे विकास आणि मी एकाच इयत्तेत राहिलो. बोडाले गुरुजी आम्हाला 4थीपर्यंत शिकवायला होते. आमच्याबद्दलच्या प्रेमाखातर कधी कधी ते आमच्या घरीही येऊन शिकवायचे. आमच्यासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. पुढेही हेमाल कशाला त्यांचं येणं जाणं चालू राहिलं. त्यांचा स्वभावही अगदी अबोल. कसा आहेस प्रकाश? तुझं खूप अभिमान वाटतो. तुला बघावंसं वाटलं म्हणून आलो. एवढंच त्यांचं बोलणं. एवढं बोलायचं आणि निघून जायचं अशी त्यांची पद्धत. त्यांना आम्ही सर्वांबाबतच खूप कौतुक. एकाच वर्गात दाखल झाल्याने मी आणि विकास अशी जोडीच तयार झाली. शाळेत आणि शाळेबाहेरही आम्ही दोघंच बरोबर असायचो. त्यामुळे शाळेत जायला लागलो तरी आमचा एकटेपणा कमी झाला नाही. त्यावेळी बाबांबद्दल सगळ्यांना हळूहळू कळायला लागलं होतं. आमच्या अंगावर 2च का होईना पण धडके कपडे असायचे. बाकीची मुलं शेतकऱ्यांची शेतमजुरांची होती. अत्यंत गरीब परिस्थितीतली. त्यामुळे त्यांच्यापुढे आम्हीच बरे अशी परिस्थिती होती. आमच्या साधेपणामुळे ती आमच्याशी मिसळून असायची. फटकून वागायची नाहीत पण आमच्याशी मैत्रीही करायची नाहीत. विकास आणि माझ्या स्वभावात मात्र सुरुवातीपासूनच खूप फरक. तो खूप बोलका आणि मी क्वचितच बोलणारा. त्यामुळे लहानपणापासून तो माझ्याशी बोलतोय किंवा इतरांशी बोलतोय आणि मी ऐकतोय असंच चालत आलं. दुसरी गोष्ट म्हणजे विकासला नीटनेटकेपणा, कपडे यांची खूप आवड. आनंदवनात असताना आम्ही खादीच वापरायचो. बऱ्याचदा बाबांचं बनियन फाडून ताई आम्हाला बनियन शिवायची. मी अजूनही खादीच वापरतो. विकासनं खूप नंतर आनंदवनात पॉवरलूमवर तयार होणारे कपडे वापरायला सुरुवात केली. कपडे कसेही असोत मी ते नुसते घालून मोकळा होणार. हा मात्र वीज नव्हती तरी कोळशाच्या इस्त्रीने
त्या साध्याच कपड्यांना इस्त्री करणार, मगच घालणार. अर्थात स्वभावात फरक असला तरी बाबांचा आमच्यावर इतका प्रभाव होता की आमची उद्दिष्ट एकच राहिले. मित्र हो, आपण इथे थांबू. राहिलेला भाग आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या ठिकाणी विचारात घेऊ.